नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट? सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। सोलापूर जिल्ह्यातील मोहाळचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेते राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आली आहे। सहकार परिषदेच्या अध्यक्षांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा आहे, त्यामुळे राजन पाटील यांना थेट मुख्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यातील वाद उफळून बाहेर आलेला दिसत आहे। त्यांनी त्यांची निवड झाल्याने राजन पाटलांचे मात्र पक्षात पराडे जड असल्याचं स्पष्ट झालंय। त्याचमुळे उमेश पाटील हे नाराज झाले आहेत। उमेश पाटील हे आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहे। मी पदाचा राजीनामा लिहून ठेवला आहे, असंही उमेश पाटील यांनी म्हणाले। उमेश पाटलांनी राजीनाम्याचे बंद पाकिट दाखवले। राजन पाटील हे दुराग्रही अत्याचार व्यक्ती आहे। मी हे अजितदादांना पहिलेच सांगितले होते, त्यामुळे माझं राजन पाटलांना विरोध असणार, ही भूमिकाही उमेश पाटील यांनी मांडली। त्याचमुळे मोहाळमध्ये इथे अजित पवार गटात मोठा वाद समोर आला आहे। मोहाळमधील जनसन्मान यात्रेत अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांनी राजन पाटलांना न्याय दिला नसल्याचे विधानही केले होते। मात्र लवकरच राजन पाटील यांच्या राज्याच्या राजकारणात दिसत आहे, असंही विधान त्यांनी केलं होतं। राजन पाटलाच्या निवडीने उमेश पाटलांचे पक्षातील वर्चस्व कमी झाल्याचे चिन्ह आहे, तर राजन पाटील यांना ही मोठी जबाबदारी मिळाल्यामुळे उमेश पाटीलची प्रतिक्रिया काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।